नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार आणि आता शेतकरी कर्जमुक्त होणार, अशा गोष्टी आपल्याला ऐकायला कानाला गोड वाटतात. मात्र सत्य आपल्याला ऐकावं वाटत नाही. खोटी गोष्ट असली आणि ती खोटी किती पटवून सांगितली यावर आपल्याला ऐकायला कानाला गोड वाटत असते. मात्र जे काही खरी गोष्ट असती आणि ती खरी गोष्ट जर ऐकायची असेल तर आपल्याला ती कानाला बरे वाटत नाही, मात्र ती खरीच असते. आणि तुमची खरं ऐकण्याची शक्ती असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि जर तुम्हाला नुसतं कर्जमाफी मिळणार, इतके पैसे मिळणार, या शेतकऱ्यांना मिळणार, त्या शेतकऱ्यांना मिळणार, असे मिळणार, तसे मिळणार, असं जर ऐकायचं असेल तर तसं मी काहीच सांगणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू नका. कारण सत्य ऐकायला आजकाल कटू वाटत असते, कारण ऐकू वाटत नाही आपल्याला. खोट्या बातम्या, खोटी माहिती हे ऐकायला लय गोड वाटते, मात्र त्याच्यातून भेटत काहीच नाही. त्याच्यामुळे माणसानं ऐकलंही सत्य पाहिजे आणि ते खरंच असलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, 2017 साली हेच मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी दिलेली होती. आणि तो मुद्दा सध्या विधानसभेमध्ये सुद्धा गाजलेला आहे. आता त्यावेळेसच्या बरेचसे शेतकरी असे होते की कर्जमाफी दिली, मात्र तरीही 6,56,000 शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात जावं लागलं होतं. म्हणजे ते शेतकरी पात्र होते तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही. त्यांना न्यायालयात जावं लागलं, न्यायालयाने आदेश दिला तरी पण आणखीही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम गेलेली नाही. आणि त्या शेतकऱ्यांना 5,975 कोटी रुपयाची रक्कम त्या कर्जमाफीसाठी लागत होती. मात्र त्यांच्यासाठी फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद सध्या केलेली आहे. म्हणजे मला सांगा, 2017चे शेतकरी आणखी राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी 5,975 कोटी रुपये लागणार आहेत. मात्र फक्त सध्या तरतूद 500 कोटीची, म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना देणार आहेत याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा. आता तुम्ही व्यवहार करीत असताना एखाद्याला आपण आश्वासन दिलं पैसे देऊ म्हणून आणि आपण त्याला वेळेवर दिले नाही, तर तो आपल्याला दुसऱ्या बार देतो का? याच्यावरून लक्षात घ्या. सोपं गणित आहे. आपण कोणाकडून उसने घेतलेत आणि त्याला वेळेवर जर आपण परत दिले तर दुसऱ्या बार तो आपल्याला देत असतो. आणि जर आपण त्याला उगाच चाल ढकल केली तर तो आपल्याला ओळखीत नाही. आणि आपणही कोणाला देत असलो आणि त्यानं आपल्याला वेळेवर दिलं नाही तर आपण त्याला ओळखीत नाहीत. ही सत्य परिस्थिती. मग 2017च्याच कर्जमाफीचे शेतकरी अजूनही वंचित आहेत, त्याला न्यायालयात जावं लागलेले. आणि आता सरकारनं 30 जूनचं आश्वासन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री तर विधानसभेमध्ये म्हणाले की 1 जुलै पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू. मग यामध्ये आता असे बरेच शेतकरी प्रश्न विचारणारे आहेत की मग आम्हाला कर्जमाफी मिळेल का, थकबाकीदारांना मिळेल का, मग आम्ही रेग्युलर भरतो त्यांना काय, जे नियमित कर्जदार आहेत त्यांना काय भेटणार आहे? आता 2017 साली सुद्धा नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर रक्कम दिली होती. आता त्यावेळेच्या कितीक शेतकऱ्यांना मिळाली होती आणि कितीक नाही आता हे काय आपल्याला माहित नाही. मात्र जी बातमीमध्ये जी माहिती आलेली आहे की जे रखडलेले शेतकरी होते त्याला उच्च न्यायालयात जावं लागलं आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितल्यावर सुद्धा आणखी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम गेली नाही. मग आता यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू. तो कधी सत्तेवर आल्याच्या नंतर पुन्हा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं. मग एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता 1 वर्ष झाले, 1 वर्ष होऊन सुद्धा नुसते आश्वासनच चालू आहेत. त्याच्यावर समितीच नेमलेली, ती समिती अभ्यास करायली कोणत्या शेतकऱ्याला द्यायचं कोणत्या शेतकऱ्याला नाही द्यायचं. मग याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या ना, आजकाल काय माहितीये का, मोठेपणाच्या गोष्टी ऐकायची सवय लागलेली आहे सगळ्याला. कोणाला बी जर तुम्ही रिकामा मोठेपणा द्या, खोटं बोला, खोटी स्तुती करा, त्याला लय बरं वाटत असते. आणि सध्या तसंच चालू आहे शेतकऱ्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्याला ती गोड वाटायला. मग याच्यावरून तुम्ही अंदाज बांधायचा
की आता कोणत्या शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी, किती कर्जमाफी मिळू शकते आणि ती कधीपर्यंत मिळेल. सांगितलेलं आश्वासन 30 जून आहे, त्यावेळेस घोषणाही होऊ शकते, होणार नाही असं नाही म्हणत मी, घोषणाही होईल कर्जमाफीची. पण या 2017च्या याच्यावरून अंदाज घ्यायचा की पुढची कर्जमाफी कशी राहील, ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल आणि कशी मिळेल. नाही तर नुसताच त्याचा भाऊ होईल, कर्जमाफी कर्जमाफी झाली 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 आणि मग कोणाला भेटली कोणाला नाही भेटली याचाच मेळ लागणार नाही. आणि मग असेच शेतकरी पुन्हा वंचित राहतील आणि पुन्हा त्यांच्यावर तीच वेळ येईल असं मला तरी वाटतंय. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.